श्री स्वामी समर्थांच्या रूपात हनुमानाचे दर्शन एकेकाळी अक्कलकोटमध्ये एक ब्राह्मण गृहस्थ आले होते. हे गृहस्थ बजरंगबली हनुमानाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा असा दृढ नियम होता की जोपर्यंत ते हनुमानाची पूजा करत नाहीत आणि त्यांचे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत ते अन्नाचा एक कणही ग्रहण करत नसत. त्यांची भक्ती इतकी कर्मठ होती की ते हनुमानाशिवाय इतर कोणत्याही देवतेसमोर सहसा नतमस्तक होत नसत. अक्कलकोटला आल्यावर लोकांनी त्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा आग्रह केला. लोकांचे म्हणणे ऐकून ते स्वामींच्या मठात गेले खरे, पण मनात एकच विचार होता की माझे दैवत तर हनुमान आहे, मग मी या संन्यासाला देव का मानू. ते गृहस्थ मठात पोहोचले. तिथे स्वामी समर्थ आपल्या आसनावर विराजमान होते. आजूबाजूला भक्तांची गर्दी होती. त्या हनुमंत भक्तानं स्वामींकडे पाहिले